आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील 9111 महिला विद्यार्थिनींनी एकत्र येत सामूहिक लेझिम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझिम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थिनी, महिला, भगिनी आदींनी एकत्र येत 9111 एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिक लेझिम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला। याआधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी दिली। त्या ठिकाणी याआधी 7338 महिलांनी एकत्र येत हा रेकॉर्ड रचला होता। मात्र रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले। 5.5 मिनिटांची विविध प्रात्यक्षिकं सादर करून महिलांनी तो रेकॉर्ड केला आहे। त्यावेळी डोंगरेकर यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासी चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे सर्टिफिकेट मेडल हस्तांतरित केले। त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानत लेझिम ही आपली संस्कृती असून ती टिकवणे हे आपले काम आहे। महिला, विद्यार्थिनींनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला, याचा मला आनंद आहे। हा रेकॉर्ड मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो, असेही उद्गार त्यांनी यावेळी काढले। महिला दिनाच्या निमित्ताने आपण नारी शक्तीचा सन्मान आणि अभिमान हा आपल्या सर्वांना माहित आहे की डोंबिवली शहर आणि डोंबिवली शहरामध्ये असणारी सांस्कृतिक अशी असणारी पूर्णच्या पूर्ण हे शहर आहे। आणि या डोंबिवली शहरामध्ये हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे, यासाठी शहरातील असणाऱ्या विविध संस्था असतील, शाळा, कॉलेजेस हे सातत्याने प्रयत्न करत असतात। आणि प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाचा धागा हा गुंफला गेला पाहिजे, राष्ट्रीयत्व त्यांच्या मनामध्ये रुजलं गेलं पाहिजे। यासाठी विशेष करून प्रयत्न हे वर्षानुवर्ष केले जातात। डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, त्याचबरोबर कल्याण तालुका शारीरिक शिक्षण विभाग यामध्ये असणारे सर्व शिक्षक हे विशेष प्रयत्न करत असतात। आपल्याला माहित आहे की या अगोदर सुद्धा जनगण मन चा 5 कडव्यांचं असणारं गीत हे सगळ्या शाळांतील असणाऱ्या जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्रपणे गायलं। तोही एक रेकॉर्ड प्रस्थापित झाला होता। आणि आता आपल्याला माहित आहे की लेझिम ही हिंदू संस्कृती म्हणून लेझिम या नृत्याकडे पाहिलं जातं आणि पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत। पुढे नेण्यासाठी शाळांमध्ये याचं प्रशिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि गेल्या काही दिवस सातत्याने शाळेमधील असणारे सर्व शिक्षक असतील, सर्व संस्था चालक असतील, यांनी विशेष प्रयत्न यासाठी केले। आणि आज तो क्षण याला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आज हा रेकॉर्ड प्रस्थापित करावा। 180 देशामध्ये असणारं गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद व्हावी, यासाठी यांनी सर्वांनी मिळून प्रयत्न केला। आणि आज आपण या सावळाराम संकुलामध्ये ज्या वेळेला हा क्षण 9 वाजल्यापासून सुरू झाला, हा क्षण अविस्मरणीय होता। 9111 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी, मुलींनी विशेष करून नारी शक्ती म्हणून त्यांनी यामध्ये सर्वांनी भाग घेतला होता आणि तो रेकॉर्ड प्रस्थापित झाला। आम्ही सर्वजण
आणि पूर्ण जग या सर्व गोष्टीचं साक्षीदार आहे. त्यामुळे मी सर्व विद्यार्थिनी ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कौतुक करतो.